श्रावणात महादेवाच्या पिंडीवर कापूर वाहिल्याने काय घडते? श्री स्वामी समर्थ मित्रांनो, लक्षात ठेवा, लवंग कुठे, कधी आणि कोण ठेवतो यावर ठरते तुमचं नशीब आणि लक्ष्मीचं स्थायिक होणं. मित्रांनो, शिवपिंडीवर फक्त एक लवंग ठेवा आणि चमत्कार बघा. हा उपाय महादेवाला खुश करतो. श्रीमंतीसाठी हे एक गुप्त शास्त्र मानलं जातं. लक्ष्मी येईल घरात आणि संकट दूर होतील. लवंगाचा रहस्यपूर्ण उपाय. महादेवाच्या शिवलिंगावर लवंग ठेवा आणि दारिद्र्य घालवा. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत गुप्त, रहस्यमय आणि प्रभावी उपाय, जो हजारो वर्षांपासून केवळ काही तपस्वी, साधक आणि उच्च स्तरावरील पंडितांनाच ज्ञात होता. आपण आज बोलणार आहोत शिवलिंगावर फक्त एक लवंग ठेवण्याच्या उपायाबद्दल. होय, एक लवंग जी आपल्याला श्रीमंती, सुख, समाधान आणि संकटांपासून मुक्ती देऊ शकते. ही एक संधी पण प्रभावी गोष्ट आहे, जी आपण कधी लक्षात घेतलीच नाही. लवंग म्हणजे काय? तिचं आध्यात्मिक आणि औषधी महत्त्व काय? लवंग म्हणजे केवळ एक मसाल्याचा पदार्थ नाही, ती आहे अग्नितत्वाचे प्रतीक, एक ऊर्जा मानली जाते. नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारी एक नैसर्गिक वस्तू आहे. तपश्चर्येत उपयोगी पडणारी आणि पवित्रता वाढवणारी औषधी वनस्पती आहे. प्राचीन काळापासून लवंगाला उपवास, पूजार्चा आणि हवन यामध्ये वापरण्यात येत आहे. पण शिवलिंगावर लवंग ठेवण्यामागे एक गुप्त कारण आहे. शिवपिंडीवर लवंग ठेवण्यामागील गुप्त कारण कोणते? लवंगामध्ये प्रचंड ऊर्जेचे केंद्र असते. शिव म्हणजे ऊर्जा, लवंग ती ऊर्जा खेचून घेत असतं आणि आपल्या जीवनात बदल घडवून आणतं. आपल्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. ही प्रक्रिया शिवतत्वाला जागृत करते. म्हणून लवंग शिवपिंडीवर जरूर अर्पण करावी. तुमची मनोकामना लवकर शिवापर्यंत पोहोचवण्याचे काम ही लवंग करते. मनोकामना पूर्ण करण्यासाठी लवंग एक प्रकारचं माध्यम ठरतं. आता ही लवंग कधी ठेवावी? योग्य वेळ आणि वार कोणता? तर सोमवार महादेवाचा अत्यंत प्रिय दिवस. लवंग ठेवण्यासाठी सर्वोत्तम प्रातःकाळी सकाळी 4 ते 6 वाजेच्या मध्ये ब्रह्ममुहूर्तात शिवमंदिरात शांत मनाने जाऊन ठेवावी. महाशिवरात्री, त्रयोदशी किंवा श्रावणात याचा जास्त प्रभाव असतो. लवंग कशी असावी? कोणती लवंग योग्य असते? पूर्ण गोलसर लवंग असावी. ती तुटकी किंवा मोडलेली नसावी. काळसर आणि सुगंधी असावी. बाजारातून घेतल्यावर तिला एकदा पवित्र जलाने स्वच्छ करून घ्या. कोण ठेवू नये म्हणजे अशी लवंग महादेवाच्या पिंडीवर कोणी ठेवू नये? तर ज्या स्त्रिया रजस्रावात असतात, म्हणजेच मासिक पाळीत ज्या स्त्रिया असतात, त्यांनी अशी लवंग शिवपिंडीवर ठेवू नये. तसेच मांसाहार केलेल्या व्यक्तींनी त्या दिवशी शिवपिंडीवर लवंग ठेवणं टाळावं. तसेच अपवित्र मनाने, कुत्सित हेतूने लवंग ठेवू नये. आता लवंग कोण ठेवू शकतो? तर महिला आणि पुरुष दोघंही ठेवू शकतात. ज्या व्यक्ती मनापासून शिवभक्ती करतात त्यांनीही लवंग जरूर ठेवावी. तसेच ज्यांना संकट, दारिद्र्य, आजारपण, कोर्ट कचेऱ्या, अडथळे यांमध्ये अडकले आहेत, लवंग ठेवण्याची योग्य प्रक्रिया: घरातून निघताना स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा. पांढरं किंवा भगवं वस्त्र अधिक योग्य मानलं जातं. 2 लवंगा एका बेलपानामध्ये ठेवावेत. शिवलिंगासमोर बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा किमान 108 वेळा. त्यानंतर लवंग शिवलिंगावर ठेवून ही लवंग माझ्या सर्व संकटांना दूर करो असा संकल्प करा. बेलपत्र लवंगासोबत अर्पण करा. शेवटी अभिषेक करून कृतज्ञता व्यक्त करा. आता लवंगाचे फायदे. हे उपाय केल्याने नक्की काय घडते? हे उपाय नक्की का करावे? तर
आर्थिक अडचणी हा उपाय केल्यावर दूर होतात. कोर्ट केस, वाद, शत्रू प्रवृत्ती नष्ट होते. मानसिक शांती मिळते.